एकाही जातीने मागणी केली नसताना केवळ समाजात फूट पाडण्यासाठी महायुती सरकार उपवर्गीकरण लादत असल्याचा आरोप आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीने केला आहे। तसेच याविरोधात अनुसूचित जातीमधील तब्बल 58 जाती एकवटल्या असून 30 जूनला विधिमंडळावरती महामोर्चा काढण्याची हाक या समितीने दिली आहे, अशी माहिती। या मोर्चातून ठाण्यामध्ये हजारो चर्मकार बांधव सहभागी होणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ चर्मकार नेते राजाभाऊ चव्हाण यांनी दिली आहे। उपवर्गीकरण रद्द करावे या मागणीसाठी मंगळवारी मुंबईमध्ये राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाच्या अनुष्ठानाने ठाणे येथील शासकीय विश्रामगृहाबाहेर गटेल चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी चर्मकार समाजाची बैठक बोलवली होती। या बैठकीस आनंद मोहन, राजकुमार मालवी, सुभाष अहिरे, आनंद जाधव, कैलास लोंगरे, राजेश मंडराई, राजकुमार मंडराई, भाऊसाहेब चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या बैठकीमध्ये उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार चर्मकार समाजाने केलाय। बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजाभाऊ चव्हाण म्हणाले, महायुती सरकारने यापूर्वी धनगर विरुद्ध अनुसूचित जमाती असा मराठा विरुद्ध ओबीसी अशी भांडणं लावून दिली आहेत। त्याच पद्धतीने आता अनुसूचित जातींमध्येही भांडणं लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। काही व्यक्तींना हाताशी धरून उपवर्गीकरणाची मागणी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। अनुसूचित जातींमधील 90% जातींनी उपवर्गीकरणाला विरोध केला आहे। संविधानाने अनुसूचित जातींना एकसंध घटनात्मक वर्गाचा दर्जा दिला आहे, त्यामुळे 13% आरक्षणामध्ये विभागणी करणं संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे। विशिष्ट एका जातीला चिथावणी देऊन समस्त अनुसूचित जातींचे आरक्षण काढून घेण्यासाठी हे षडयंत्र रचले जात आहे। त्याविरुद्ध हा लढा आहे। ठाणे शहरातील बहुसंख्य चर्मकार बांधव या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। दरम्यान राज्यभरातून सुमारे 5 लाख लोक मोर्चासाठी येणार असून मंगळवारच्या या मोर्चामध्ये सर्व संघटनांनी तसेच पक्षीय भूमिका बाजूला ठेवून एससी राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे। त्याकरिता चर्मकार बांधव सकाळी 10 वाजता ठाणे स्टेशन येथे जमा होणार आहेत। इतर लोकांनीही संविधान रक्षणासाठी मोर्चामध्ये सहभागी व्हावे असं आवाहन राजाभाऊ चव्हाण आणि आनंद मोहन यांनी केलं आहे। उद्याच्या होणाऱ्या 30 तारखेच्या उपवर्गीकरणच्या संदर्भामध्ये आणि त्याला विरोध करण्यासाठी समस्त महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायी आणि ज्या बाबासाहेबांनी या भारताला पहिले संत रविदास महाराज जयंती दिल्लीमध्ये साजरी केली, त्या बाबासाहेबांचे आमच्या चर्मकार समाजावरती अनंत उपकार आहे। आणि ज्या बाबासाहेबांनी हे संविधान दिलेलं आहे, तर ह्या संविधानावरती जे कोणी घाला घालण्याचं काम करतायत, त्या संविधान वाचवण्यासाठी आणि उपवर्गीकरणाच्या ह्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी समस्त आंबेडकरी अनुयायी आणि संत रविदास महाराज समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते मंडळी आणि सर्वसामान्य ह्या महाराष्ट्रातल्या जनतेने जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावं अशी मी समस्त अनुयायांना विनंती करतो। जय रविदास, जय भीम, जय महाराष्ट्र। पत्रकार बंधूंचे प्रथम मी स्वागत करतो। आज आपण ज्या कारणासाठी पत्रकार परिषद बोलवलेली आहे ते कारण म्हणजे शेड्यूल कास्ट अंतर्गत उपवर्गीकरण हा जो मुद्दा आहे, या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी दिनांक 30 जून 2026 रोजी विधान भवनावर सर्व एससीतील 59 जातींनी मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे। आणि सरकारने जो घाट घातलेला आहे उपवर्गीकरणाचा, ते उपवर्गीकरण हाणून पाडणे हा आमचा सर्वांचा चंग आहे। आज उपवर्गीकरणामुळं भारतीय संविधानाच्या अंतर्गत जे शेड्यूल आहेत SC ST OBC, या शेड्यूलला बाधा निर्माण होत आहे।
कारण शेड्यूलला, कुठल्याही शेड्यूलला जर टच करायचं असेल तर त्याला राष्ट्रपतीची परवानगी लागते. परंतु अलीकडं न्यायालयानं ऐच्छिक विषय ठेवून सरकारवर हा विभाजनाचा पाप करण्याचं काम ठेवलेलं आहे. आणि या सरकारनं फार तत्परतेनं काही जातींना खतपाणी घालून सामाजिक विभाजन करण्याचं काम चालू केलेलं आहे. आमची सर्वांची एक वज्रमूठ राहावी. जे कोणी मागासलेले आहेत त्या मागासलेल्यांना सरकारची जिम्मेदारी आहे की त्यांच्यासाठी शिक्षण असेल, नोकऱ्या असेल, रोजगार असेल किंवा शेती असेल, या सर्व गोष्टी सरकारने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, जेणेकरून ते त्यांच्या मुलांचं शिक्षण करतील. जर त्यांची मुलं शिकली तर पुढे येतील. कुठली एक जात मागासलेली राहत नाही. हा समूह आहे आणि हा समूह अस्पृश्यतेच्या आधारावर निर्माण झालेला समूह आहे. हा कुठल्या धर्माचा समूह नाही आहे, कुठल्या जातीचा समूह नाही आहे. हे अनटचेबल क्लास आहेत. आणि म्हणून यांची जी काही एजन्सीपणा आहे, हा एजन्सीपणा जर राहिला तरच येणाऱ्या कालावधीमध्ये या सरकारला आम्ही नमवू शकतो आणि सरकारवर जिम्मेदारी लावू शकतो की हा जो काही मागासलेला वर्ग आहे, ज्या मागासलेल्या कम्युनिटीज आहेत, यांना स्पेशल रियायत देऊन यांचा सर्वे करावा, एक श्वेतपत्रिका काढावी. कुठल्या समाजाचे किती लोक शिकलेले आहेत, नोकऱ्यामध्ये किती आहेत, औद्योगिक क्षेत्राचा फायदा किती जणांनी घेतलेला आहे, शैक्षणिक क्षेत्रात किती जण आहेत, किती मागासलेले आहेत, मागासलेलं असतील तर त्यांच्यासाठी काय करणार आहे सरकार. ही सरकारची जिम्मेदारी आहे. म्हणून ही सामूहिक जिम्मेदारी आम्ही सर्वांनी मिळून सरकारवर द्यावी. याच्यासाठी सरकारला विरोध करण्यासाठी हा 30 तारखेचा जो मोर्चा आहे तो मोर्चा आपण सगळ्यांनी येऊन सफल करावा ही विनंती आहे. हा मोर्चा मेट्रो थिएटरजवळून सुरुवात होईल आणि विधान भवनावर जाईल. याचा टाईम आहे दुपारी 12 वाजताचा. तरी मी असं आव्हान करतो सर्वांच्या वतीनं की आपण सर्वांनी सामाजिक अभिसरणासाठी एकत्र यावं आणि सरकारचा जो काही जातीमध्ये विभाजनाचा जो अजेंडा आहे त्याला विरोध करावा ही विनंती.